मराठीच्या मुद्द्यांवर ठाकरे बंधूंचा वेगवेगळा बाणा पाहायला मिळालाय। राज ठाकरेंचं खळखट्याक तर उद्धव ठाकरेंची पाठशाळा। मराठीसाठी शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेनं नवी मोहीम जाहीर केलेली आहे। मराठीसाठी ठाकरे बंधूंचा आता नव्यानं एल्गार पाहायला मिळतोय। मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना गांधीगिरीनं हिंदी भाषिकांना मराठी शिकवणार आहे। हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं एक उपक्रम राबवण्यात येणार आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। ऑफलाइन साठी काही कोचिंग क्लासेस आणि आमचे जे शाखे आहेत शिवसेनेचे त्यांच्या संपर्कात आमचे लोक आहेत। चांगलं आहे। मला वाटतं त्यांनी सेनाभाऊ खोलून द्यावा आणि तिथे शिकवणी घ्यावी काय अडचण नाही। महाराष्ट्रात मराठीच्या सक्तीसाठी मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील मराठीसाठी एक मोहीम हाती घेतली आहे। हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं एक उपक्रम हाती घेतलाय। दरम्यान मनसेच्या खळखट्याकला ठाकरेंची शिवसेना गांधीगिरीनं उत्तर देणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईत मराठी की पाठशाला हा उपक्रम हाती घेण्यात आलाय। ज्या नागरिकांना मराठी येत नाही त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मराठी शिकवलं जाणार आहे। 13 तारखेला ठाकूर कॉम्प्लेक्स इथं मराठी की पाठशाळा या उपक्रमाचा शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। मराठी की पाठशाला या अंतर्गत ठाकरेंची शिवसेना ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसही घेणार आहे। शिवसेनेच्या शाखांमधून खासगी कोचिंग क्लासेसमधून मराठीचे वर्ग घेतले जातील। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपक्रमानंतर आगामी 2 ते 3 महिन्यात मुंबईत याचा फरक जाणवणार आहे। मुंबईत असणारे हिंदी भाषिक मराठी बोलणार असा दावा आनंद दुबेंनी केलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सेनाभवन उघडून शिकवणी घ्यावी असा टोला बाळा नांदगावकरांनी लगावलाय। आमच्याकडे शिक्षक पण येत आहे, संपर्कात आहे आणि ॲपचं काम पण सुरू झालं आहे ऑनलाईनसाठी आणि ऑफलाईनसाठी काही कोचिंग क्लासेस आणि आमचे जे शाखे आहेत शिवसेनेचे त्यांच्या संपर्कात आमचे लोक आहेत। आम्हाला पूर्ण खात्री आहे की जे ना ऑनलाईन शिकायचं आहे ते कुठे आहे, समजा डोंबिवलीला आहे ते पण शिकतो, नागपूरला आहे ते पण शिकतो, पुण्याला आहे ते पण शिकतो आणि ऑफलाईन जे मुंबई MMR रिजनमध्ये राहतात आणि त्यांना शिकायची इच्छा आहे तर आमचा हेल्पलाईन नंबर दिला आहे बॅनरवर। असं वाटतं की म्हणजे या भूमिकेमुळे ठाकरे गट टाळी देऊ शकतो आगामी काळामध्ये, कारण की तो विषय राज ठाकरेंचा आमचा पण तुम्ही हे केल्यानंतर त्यांनी पाठशाला मराठी शिकवण्यासाठी पाठशाळेत काही बोर्ड लावले आहेत आणि त्यांनी आवाहन केले उत्तर भारतीय नागरिकांना की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला मराठी येत नसेल तर आम्ही शिकवतो, असे बॅनर लागले शिवसेना ठाकरेकडे। चांगलं आहे। मला वाटतं त्यांनी सेनाभाऊ खोलून द्यावा आणि तिथे शिकवणी घ्यावी काय अडचण नाही। मराठीच्या मुद्द्यावरनं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी इंडियन बँक असोसिएशनचे CEO अतुल गोयल यांची भेट घेतली। विविध बँकांमध्ये मराठी भाषेचा प्राधान्यानं वापर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान मराठी शिकणार असल्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचंही नांदगावकरांनी सांगितलंय। त्यांनी आता आम्हाला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं त्यांनी प्रॉमिस केले, शब्द दिलाय की आम्ही आता मराठी नक्की शिकू आणि आम्ही मराठीमध्ये प्रयत्न करू। आणि आम्ही त्यांना दुसरी विनंती केलेली आहे की तुमच्या दर महिन्याला ज्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत, राष्ट्रीयकृत बँक आहेत, जिल्हा बँक आहेत, शहरातल्या बँक आहेत किंवा तालुक्यातल्या बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक आहेत, या सगळ्या बँकेच्या चेअरमनची आणि MDची बैठक यांच्याकडे होती। त्या बैठकीमध्ये हा रिझर्व्ह बँकेची जी नियमावली आहे ती तुम्ही त्यांना दाखवा। मराठीच्या सक्तीवरून मनसेनं घेतलेल्या आक्रमक पावित्र्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील एक उपक्रम हाती घेतलाय। 13 तारखेला हा उपक्रम सुरू होणार असून हिंदी भाषिकांना मराठीचे धडे देण्यात येणार आहेत। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।